नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पायांची ताकद झटपट परत मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बिया हा एक आश्चर्यकारकपणे प्रभावी उपाय मानला जातो. जरी तुम्ही सहसा बियांना स्नायू तयार करणारे अन्न मानत नसाल तरीसुद्धा त्या मॅग्नेशियमने समृद्ध असतात, जे स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणासाठी आवश्यक आहे. मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूंमध्ये पेटके येणं, थकवा वाढणं आणि मज्जातंतूच्या संकेतांना प्रतिसाद कमी मिळणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे ताठरपणा, अशक्तपणा आणि चालताना तोल जाणं यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. मॅग्नेशियम रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या प्रौढांमध्ये मॅग्नेशियमची पातळी अगदीच कमी होती, त्यांना चालण्याच्या चाचणीदरम्यान उच्च पातळी असलेल्यांच्या तुलनेत पायांमध्ये जवळजवळ दुप्पट थकवा जाणवला. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि आरोग्यदायी चरबी असते, जे हार्मोनल संतुलन राखण्यास आणि सूज नियंत्रित करण्यास मदत करतात. वाढत्या वयामध्ये ताकद टिकून ठेवण्यासाठी हे 2 महत्त्वाचे घटक आहेत. याचे फायदे अनुभवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सेवन करण्याची गरज नाही. फक्त 2 चमचे कच्च्या भोपळ्याच्या बियांमधून काही तासांमध्ये स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी पुरेसं मॅग्नेशियम मिळू शकतं. फेटिक ॲसिड कमी करण्यासाठी आणि खनिजांचं शोषण सुधारण्यासाठी बिया रात्रभर भिजवून ठेवा. तुम्ही त्यांची स्मूदी बनवू शकता, सकाळी कच्च्या खाऊ शकता किंवा ओटमीलवरती शिंपडू शकता. त्यात मीठ घालू नका. तणाव कमी करून आणि तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्य करण्यासाठी आवश्यक खनिजे पुन्हा भरून भोपळ्याच्या बिया बहुतेक लोकांना वाटतात त्यापेक्षा अधिक वेगाने मदत करू शकतात. दुसरं म्हणजे टार्ट चेरीचा रस. सुरुवातीला टार्ट चेरीचा रस हे फक्त एक प्रचलित आरोग्यदायी पेय वाटू शकतं, परंतु बहुतेक लोकांना हे माहिती नसतं की हे आंबट फळ स्नायूंची ताकद आणि अवयवांच्या पुनर्प्राप्तीसाठी विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये गंभीर फायदे देतं. टार्ट चेरीमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत. हे दाह कमी करतात, रक्तप्रवाह वाढवतात आणि शारीरिक श्रमानंतर स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करतात. ही संयुगे तुमच्या शरीराला लॅक्टिक ॲसिड अधिक लवकर बाहेर टाकण्यास मदत करतात. लॅक्टिक ॲसिड हा एक पदार्थ आहे जो हालचालींदरम्यान तयार होतो आणि नंतर स्नायू आखडणं व दुखणं यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. स्कॅडिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्लेसिबो नियंत्रित अभ्यासामध्ये दररोज टार्ट चेरीच्या रसाचे 2 सर्विंग्स पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी चालल्यानंतर आणि पायऱ्या चढल्यानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदनांमध्ये 23% घट झाल्याचं, तसेच क्वाड्रिसेप्सच्या ताकदीत लक्षणीय वाढ झाल्याचं सांगितलं. हे प्रत्येक प्रभावी असण्याचं कारण म्हणजे ते किती वेगाने काम करू शकतं. अनेकदा 8 ते 12 तासांच्या आत, विशेषतः जर तुमचे पाय आधीच आखडलेले किंवा दुखरे वाटत असतील आणि काही चेरी खाण्यासारखे हे नाही, कारण त्याचा रस घट्ट असतो. एका लहान ग्लासमध्ये शेकडो चेरींमध्ये आढळणारे दाहशामक घटक असू शकतात, तरीही सर्व चेरीचे रस सारखे नसतात. तुम्हाला गोड नसलेला 100% टार्ट चेरीचा रस हवा आहे. कॉकटेल किंवा ब्लेंडेड चेरी ड्रिंक नको. व्यायामानंतर किंवा संध्याकाळी सुमारे 6 ते 8 अंश प्या. जर चव खूप तीव्र वाटत असेल तर तुम्ही ते पाण्यात मिसळून पातळ करू शकता. या एका सोप्या बदलामुळे अनेक लोकांना दुसऱ्या दिवशी रात्रीचा सांधेदुखीचा त्रास कमी झाल्याचं, रक्ताभिसरण सुधारल्याचं आणि उभं राहण्याची, चालण्याची व पायऱ्या चढण्याची क्षमता सुधारल्याचं जाणवतं. ज्या वयस्कर व्यक्तींना सकाळी उठल्यावर अंगदुखी जाणवते त्यांच्यासाठी हा चेरीचा रस हे केवळ एक पेय नसून पायांच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी एक प्रभावी साधन आहे. तिसरा, शिजवलेला पालक. ही गडद हिरवी पालेभाजी दिसायला सामान्य वाटत असली तरीसुद्धा पायांची ताकद लवकर परत मिळवण्यासाठी ती पोषक तत्वांचा खजिना आहे. केवळ त्यातील उच्च लोह आणि कॅल्शियममुळेच ती प्रभावी ठरत नाही. पालकामध्ये नायट्रेट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे ऑक्सिजनचा पुरवठा, स्नायूंचा आकुंचन आणि मज्जातंतू व स्नायू यांच्यातील संवादासाठी आवश्यक आहेत. जेव्हा पालक शिजवला जातो तेव्हा त्यातील पाणी ऑक्सलेट्सचे विघटन करण्यास मदत करतं, जे खनिजांचं शोषण रोखू शकतात. यामुळे तुमचं शरीर अधिक पोषक तत्वे थेट तिथे शोषून घेऊ शकतं जिथे त्यांची सर्वात जास्त गरज असते, म्हणजेच तुमच्या स्नायूंमध्ये. फ्रंटियर्स इन फिजिओलॉजीमधील एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे वयस्कर लोक नियमितपणे पालकासारखे उच्च नायट्रेट्सयुक्त पदार्थ खातात
त्यांच्या पायांच्या कार्यक्षमतेमध्ये 16% सुधारणा होते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की केवळ 12 तासांमध्ये शिजवलेल्या पालकाच्या एकाच सर्विंगमुळे चालण्याचा वेग आणि पायांची सहनशक्ती सुधारते, विशेषतः 65 वर्षांवरील प्रौढांमध्ये. हे घडतं कारण तुमचं शरीर पालकातील नायट्रेट्सचं नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करतं, जे रक्तवाहिन्या रुंद करण्यास आणि तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करतं. चांगल्या रक्तप्रवाहामुळे तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे जलद रिकव्हरी, सुधारित समन्वय आणि हालचालींदरम्यान कमी थकवा येतो. सर्वोत्तम परिणामांसाठी ताजा पालक, लिंबाचा रस किंवा मग लसूण घालून थोडं ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवा. जे जास्त वेळ उकळणं टाळा, कारण त्यामुळे पोषक तत्वे कमी होऊ शकतात. परतून घेणं किंवा हलकी वाफ देणं हा सर्वोत्तम पद्धती आहे. तुम्ही हे गरमागरम साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा सूप आणि अंड्यामध्ये घालू शकता. पदार्थांची सुसंगतता महत्त्वाची आहे. हलक्या व्यायामानंतरही तुमचे पाय जड, मंद किंवा दुखत असल्यास दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 कप शिजलेला पालक घेतल्याने एका दिवसात पायांच्या स्नायूंचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते. चौथं आहे ते म्हणजे मसूर. ते दिसायला कदाचित प्रभावी नसतील, पण जेव्हा पायांची ताकद परत मिळवण्याचा प्रश्न येतो, विशेषतः वाढत्या वयानुसार कमी होणाऱ्या स्नायूंसाठी, तेव्हा मसूर डाळ ही एक अशी गोष्ट पुरवते जी इतर बहुतेक पदार्थांमध्ये नसते. एका लहानशा बीमध्ये हळूहळू ऊर्जा देणारे कर्बोदके, प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा आदर्श समतोल असतो. तुमच्या पायांच्या स्नायूंना दुरुस्त होण्यासाठी प्रथिनांची गरज असते, तसेच स्थिर ऊर्जेचीही गरज असते. कार्यक्षमतेने काम करत राहण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम व लोहासारखी पोषक तत्वे मसूर डाळींमधून मिळतात. त्यांना अधिक प्रभावी बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांचं हळूहळू पचन होणं. या मंद पचनामुळे तुमच्या शरीराला अनेक तास इंधनाचा स्थिर पुरवठा होतो, जे उभं राहताना, चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेषतः महत्त्वाचं आहे. जर्नल ऑफ जेरॉन्टॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासामध्ये संशोधकांना असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी फक्त 2 आठवडे दररोज मसूर डाळ खाल्ली, त्यांच्या पायांच्या कामांमधील स्नायूंची सहनशक्ती, प्रक्रिया केलेले कर्बोदक खाणाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेळ उभं राहण्याच्या चाचण्यांमध्ये 22% सुधारले. त्यांना चांगला तोल, वेदनांच्या कमी तक्रारी आणि स्नायूंचा जलद प्रतिसाद वेळ देखील दिसून आला. याहूनही अधिक मनोरंजक गोष्ट म्हणजे पेशीय स्तरावरती काय घडतं. मसूर डाळींमध्ये ल्युसीन भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे एक अत्यावश्यक अमिनो आम्ल असून स्नायूंच्या पुनर्बांधणीत चालना देण्यास मदत करतं. त्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासही मदत करतात, ज्यामुळे जेवणानंतर येणारा अशक्तपणा किंवा तोल जाण्याची शक्यता कमी होते आणि त्यामध्ये प्रीबायोटिक फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात, जे दाह कमी करण्यासाठी आणि पोषक तत्वांचं शोषण सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वोत्तम परिणामांसाठी सुकी मसूर डाळ मऊ होईपर्यंत शिजवा आणि हळद, लसूण किंवा थोडा लिंबाचा रस यांसारख्या दाहशामक घटकांसह ती चवीनुसार तयार करा. अतिरिक्त मीठ किंवा प्रिझर्वेटिव्ह्स असलेली डबाबंद मसूर डाळ टाळा. तुम्ही ती मॅश करू शकता, सूपमध्ये घालू शकता किंवा शिजवलेल्या भाज्यांसोबत गरमागरम खाऊ शकता. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये 1 कप खाल्ल्याने रात्रभरात तुमच्या पायांच्या स्नायूंना पुन्हा ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बऱ्याच लोकांना अधिक ताकद व स्थिरता जाणवते. 5वं आहे ते म्हणजे सॅल्मन. सॅल्मन हा केवळ तुमच्या हृदयासाठीच नाही, तर इतरही अनेक गोष्टींसाठी चांगला आहे. विशेषतः वाढत्या वयानुसार पायांच्या स्नायूंची ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी हा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. सॅल्मनला वेगळं ठरवणारी गोष्ट म्हणजे त्याचे शक्तिशाली पोषक घटक. त्यात व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि उच्च दर्जाचे प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात. या सर्वांचा तुमच्या पायांच्या स्नायूंवरती, कार्यावरती आणि बरं होण्यावरती थेट आणि जलद परिणाम होऊ शकतो. स्नायूंचे तंतू तयार करणं हे केवळ प्रथिनांवर अवलंबून नसतं. तुमच्या स्नायूंना सूज कमी करण्यासाठी योग्य प्रकारच्या चरबीची देखील आवश्यकता असते, ज्यामुळे बरं होण्याची प्रक्रिया मंदावते आणि कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेण्यासाठी व स्नायूंचं सामान्य कार्य चालू ठेवण्यासाठी त्यांना व्हिटॅमिन डीची गरज असते. सॅल्मन हे तिन्ही घटक पुरवतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून 3 वेळा सॅल्मन खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या पायांची ताकद आणि हालचाल 10 दिवसांमध्ये 24% वाढल्याने दिसून येते. विशेषतः गुडघे आणि मांड्यांच्या आसपासच्या स्नायूंमध्ये ही जलद सुधारणा जेवणानंतर स्नायूंमधील दाह कमी होण्याशी आणि स्नायू प्रथिने संश्लेषणामध्ये वाढ होण्याची संबंधित होती. दुसऱ्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध व्यक्तींना हालचाल करण्यास मर्यादा होत्या,
त्या केवळ ओमेगा 3 सप्लिमेंट्स घेऊन चालण्याचं अंतर आणि पायांच्या थकव्याचं प्रमाण सुधारलं. याचं कारण असं की सॅल्मनमधील ओमेगा 3 EPA आणि DHA थेट स्नायू पेशींमध्ये प्रवेश करतात आणि दाह निर्माण करणाऱ्या सायटोकिन्सना कमी करतात, ज्यामुळे स्नायू आखडतात आणि बरं होण्याची प्रक्रिया मंदावते. प्रथिने खराब झालेल्या तंतूंची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात, तर व्हिटॅमिन D स्नायूंच्या आकुंचनाला आधार देतं आणि पेटके टाळण्यासही मदत करतं. सर्वोत्तम परिणामांसाठी फार्ममध्ये वाढवलेल्या सॅल्मनऐवजी नैसर्गिकरित्या पकडलेला सॅल्मन निवडा. लिंबू, हर्ब्स आणि थोडेसं ऑलिव्ह ऑइल घालून तो बेक करा किंवा मग ग्रिल करा. गोड ग्लेज आणि डीप फ्राय करणं टाळा. रात्रीच्या जेवणामध्ये फक्त 4 अंश सॅल्मन खाल्ल्यानेही दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या पायांना बरं वाटू शकतं. तुम्हाला प्रत्येक पावलावर चांगला तोल, कमी झालेला आखडलेपणा आणि खुर्चीवरून उठताना अधिक ताकद जाणवू शकते. सक्रिय राहू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सॅल्मन हे केवळ एक आरोग्यदायी जेवण नाही, तर ती एक रिकव्हरीची रणनीती आहे. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे क्विनोआ. स्नायू तयार करण्यासाठी क्विनोआ हा सर्वात दुर्लक्षित पदार्थांपैकी एक आहे, विशेषतः अशा वृद्ध व्यक्तींसाठी ज्यांना केवळ प्राणीजन्य प्रथिनांवर अवलंबून न राहता मजबूत पाय हवे आहेत. तांत्रिकदृष्ट्या क्विनोआ एक बी असली तरीसुद्धा त्याला अनेकदा धान्याप्रमाणे वागवलं जातं. त्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा अशा काही मोजक्या वनस्पती आधारित पदार्थांपैकी एक आहे ज्यामध्ये तुमच्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात. हे दुर्मिळ आहे. बहुतेक वनस्पती प्रथिनांमध्ये यापैकी एक किंवा अधिक अमिनो ॲसिडची कमतरता असते, तर क्विनोआ हा संपूर्ण संच पुरवतो, ज्यामुळे ते एक संपूर्ण प्रथिन बनतं. हे विशेषतः पायांच्या ताकदीसाठी उपयुक्त आहे, कारण ते स्नायूंच्या पुनर्बांधणीस कार्यक्षमतेने मदत करतं आणि लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन E देखील पुरवतं. ही पोषक तत्वे तुमच्या हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्ससारख्या मोठ्या स्नायू गटांमध्ये दाह, ऊर्जा उत्पादन आणि रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत करतात. जर्नल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या प्रौढांनी शुद्ध कर्बोदकांऐवजी क्विनोआचा वापर केला त्यांनी केवळ एका दिवसाच्या शारीरिक हालचालीनंतर स्नायूंची चांगली सहनशक्ती आणि कमी वेदना अनुभवल्याचं सांगितलं. ब्राझीलमधील आणखी एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की दुपारच्या जेवणात क्विनोआ खाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी पांढरा ब्रेड किंवा भात खाणाऱ्यांच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी सकाळी चालण्याच्या चाचणीमध्ये लक्षणीयरित्या चांगली कामगिरी केली आहे. असं होण्याची शक्यता आहे कारण क्विनोआ हळूहळू पचतं, ज्यामुळे संध्याकाळपर्यंत ऊर्जा स्थिर राहण्यास मदत होते आणि त्यात मॅग्नेशियमचं प्रमाणही जास्त असल्यामुळे रात्रीच्या वेळी स्नायूंचे पेटके आणि कंप टाळण्यास मदत होते. सर्वोत्तम परिणामांसाठी शिजवण्यापूर्वी क्विनोआ चांगला धुवा, जेणेकरून त्यातील कडू सॅपॅनिन निघून जाईल. त्यानंतर मंद आचेवरती तो शिजवा. ते पाण्यात किंवा कमी सोडियम असलेल्या ब्रॉथमध्ये म्हणजे मसाल्याच्या पाण्यामध्ये फुगीर होईपर्यंत शिजवा. तुम्ही ते अंडी किंवा पालकासोबत ब्रेकफास्ट बाउलमध्ये घालू शकता. ते शिजवलेल्या भाज्यांसोबत मिसळा किंवा साईड डिश म्हणून सर्व करा. दुपारी किंवा संध्याकाळी एक सर्विंग घ्या. काही तासांमध्येच त्यातील पोषक तत्वे काम करू लागतात, ज्यामुळे तुमच्या पायांना अधिक ऊर्जा, उत्तम समन्वय आणि चालण्यासाठी किंवा पायऱ्या चढण्यासाठी अधिक जोर लावण्याची शक्ती मिळते. ज्या वयस्कर व्यक्तींना जलद रिकव्हरी आणि पायांमध्ये अधिक मजबूत व स्थिरपणा हवा आहे त्यांच्यासाठी क्विनोआ हा एक सोपा स्मार्ट पर्याय आहे. आणि जर तुम्हाला आतापर्यंत हे उपयुक्त वाटलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्ही यासारखे भविष्यातील व्हिडिओ चुकवणार नाही. 7वी गोष्ट आहे ती म्हणजे बीट. बीट ही केवळ एक रंगबिरंगी भाजी नाही आहे. केवळ काही तासांमध्ये रक्ताभिसरण वाढवणारी ही भाजी तुमच्या पायांच्या स्नायूंना कसं वाटतं आणि त्यांची कार्यक्षमता कशी बदलते हे दाखवू शकते. बीट इतकं प्रभावी असण्याचं कारण म्हणजे त्यातील नैसर्गिकरित्या जास्त असलेले नायट्रेटचं प्रमाण. जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमचं शरीर या नायट्रेट्सचं नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करतं. हे एक असं संयोग आहे जे रक्तवाहिनी अरुंद करतं आणि तुमच्या स्नायूंना, विशेषतः शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतं. जिथे वाढत्या वयानुसार रक्ताभिसरण अनेकदा मंदावतं. रक्ताभिसरण कमी असणं हे ज्येष्ठ नागरिकांना पाय जड वाटणं, ताठरपणा येणं किंवा अशक्तपणा जाणवण्यामागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. रक्ताभिसरण निरोगी करून बीट तुमच्या स्नायूंना आकुंचन पावण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळवून देण्यास मदत करतं. एका अभ्यासात चालण्यापूर्वी बीटचा रस प्यायलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या गतीमध्ये 19% वाढ झाल्याचं
आणि केवळ काही तासांमध्येच पायांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून आलं. जर्नल ऑफ जेरंटॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 60 वर्षांवरील प्रौढांमध्ये दररोज एकदा बीटचा रस प्यायल्याने रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होतो आणि धमन्यांची लवचिकता सुधारते. हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासामध्ये या बदलांचा संबंध शरीराच्या खालच्या भागाची चांगली हालचाल क्षमता आणि कमी झालेल्या थकव्याशी जोडला गेला आहे. चालताना किंवा पायऱ्या चढताना होणारी ही सुधारणा अगदी स्पष्ट असते. सहभागींनी अधिक स्थिर, कमी वेदना आणि अधिक ऊर्जावान वाटत असल्याचं सांगितलं. फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला बीट कच्चं खाण्याची गरज नाही. तुम्ही ते वाफवून, भाजून किंवा अगदी इतर फळांसोबत स्मूदीमध्ये मिसळूनही खाऊ शकता. सर्वात जलद परिणामांसाठी 100% गोड नसलेला आणि भेसळ नसलेला शुद्ध बीटाचा रस निवडा. सकाळी उठल्याबरोबर किंवा शारीरिक हालचालीच्या सुमारे 30 मिनिटे आधी एक छोटा ग्लास प्या. याचा परिणाम लवकर जाणवू शकतो, ज्यामुळे तुमचे पाय हलके, अधिक प्रतिसाद देणारे आणि कमी थकवणारे वाटू लागतात. व्यावसायिक खेळाडू स्पर्धेपूर्वी बीट्स वापरतात. यामागे एक कारण आहे. ज्येष्ठ नागरिकांना लवकर अधिक मजबूत आणि तरुण वाटण्यासाठी हा एक शक्तिशाली नैसर्गिक मार्ग आहे. 8वा आहे पायांची ताकद लवकर पुन्हा मिळवण्यासाठी ब्रोन ब्रॉथ हा सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. हे केवळ सूप नाही, तर हा एक घट्ट पोषक तत्वांनी परिपूर्ण द्रव आहे जो कोलेजन, जिलेटिन, अमिनो ॲसिड, इलेक्ट्रोलाइट्स आणि दाहविरोधी संयुगांनी भरलेला असतो, जे तुमचे स्नायू, सांधे आणि संयोजी ऊतींना आधार देतात आणि त्यांची दुरुस्ती करतात. बोन ब्रॉथ म्हणजे काय, तर हाडांचं सूप. हे हाडांचं सूप सांध्यांना वंगण घालण्यास मदत करतं आणि पेशीय स्तरावरती स्नायूंच्या दुरुस्तीस सहाय्य करतं. कोलेजन आणि प्रोलाइन आणि ग्लायसेनिक सारखे अमिनो ॲसिड दाह कमी करण्यास, जखम भरण्यास मदत करतात आणि हालचाल सुधारतात. कोलेजन समृद्ध बोन ब्रॉथ प्यायल्याने प्रौढांनी 24 तासांच्या आत पायांच्या कार्यामध्ये लक्षणीय सुधारणा आणि वेदना कमी झाल्याचं सांगितलं. तसेच एका आठवड्याच्या आत ताकद आणि लवचिकतेमध्ये 36% वाढ झाल्याचंही दिसून आलं. जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार हाडांच्या सूपमधील प्रमुख अमिनो ॲसिडपैकी एक असलेला ग्लायसिन वृद्ध व्यक्तींमध्ये शारीरिक श्रमानंतर स्नायूची पुनर्निर्मिती वाढवण्यास आणि लवकर बरं होण्यास मदत झाली. आणखी एका जापानी अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की केवळ एका दिवसाच्या वापरानंतर ग्लायसिनमुळे पायांच्या स्नायूंच्या बरे होण्याचा वेग 40% पेक्षा जास्त होता. हाडांचं सूप इतक्या लवकर काम करण्याचं कारण सोपं आहे. त्यातील पोषक तत्वे आधीच द्रव स्वरूपामध्ये विघटित झालेली असतात, त्यामुळे तुमचं शरीर ती लवकर शोषून घेऊ शकतं आणि वापरू शकतं. चालणं, फिजिओथेरपी किंवा अगदी हलक्या व्यायामानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक काही तासांमध्येच शरीरातील ताठरपणा कमी झाल्याचं, हालचाल अधिक सहजतेने होत असल्याचं आणि अधिक आत्मविश्वासाने पाऊल टाकता येत असल्याचं सांगतात. सर्वोत्तम परिणामांसाठी घरी बनवलेला सूप किंवा मग कुरणात वाढवलेल्या कोंबडीच्या हाडांपासून बनवलेला सूप उच्च दर्जाचा विकतचा पर्याय वापरा. जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळवण्यासाठी तो ॲपल सायडर व्हिनेगर, लसूण आणि औषधी वनस्पतींसोबत थोडा जास्त वेळ मंद आचेवरती उकळवा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा शारीरिक श्रमानंतर लगेच कोमट प्या. अगदी 1 कप प्यायल्यानेही तुमच्या स्नायूंना आणि सांध्यांना आवश्यक असलेल्या घटकांचा त्वरित पुरवठा होऊ शकतो. हाडांचा अर्क हा केवळ अशक्त पायांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आरामदायी पर्याय नाही, तर तो जलद गतीने शरीराला पूर्ववत करणारं इंधन आहे. व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी मी चर्चा केलेल्या पदार्थांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी येथे 5 प्रभावी सकाळच्या युक्त्या दिल्या आहेत. आजपासून हे छोटे बदल तुमच्या शरीराला पोषक तत्वे अधिक वेगाने शोषून घेण्यास, पायांचं दुखणं लवकर कमी करण्यास आणि प्रत्येक जेवणाला मजबूत पायांसाठी एक खरी रिकव्हरी साधन बनविण्यात मदत करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी बीटरूट किंवा चेरीच्या रसाने करा. या 2 पेयांमध्ये रक्ताभिसरण वाढवणारं आणि दाहशामक गुणधर्म आहेत. विशेषतः वाढत्या वयामुळे पायांवर होणाऱ्या परिणामांसाठी इतर काहीही पिण्यापूर्वी हे प्यायल्याने नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढण्यास आणि रक्तवाहिन्या रुंद होण्यास आणि तुमच्या स्नायूंना होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. याचा अर्थ असा होऊ शकतो की दिवसाची सुरुवात करताना तुमचे पाय अधिक लवचिक, कमी ताठर आणि अधिक उत्साही वाटतील. सुमारे 1 तास फक्त 6 ते 8 अंश म्हणजे सुमारे 240 ते 340 मिली गोड नसलेला रस प्यायल्याने ताठरपणा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो आणि हालचाल अधिक सहज होण्यासही मदत होऊ शकते.
लगेचच जड जेवणासोबत ते घेऊ नका, हळूहळू प्या आणि आधी त्याला स्वतःहून काम करू द्या. दुसरं म्हणजे तुमच्या प्रोटीनसोबत मसूर किंवा क्विनोवासारख्या हळू पचणारे कार्ब्स घ्या. तुमच्या स्नायूंना केवळ प्रोटीनपेक्षा अधिकची गरज असते. त्या प्रोटीनचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी त्यांना स्थिर ऊर्जेची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही क्विनोवा किंवा मसूरसारख्या हळू पचणाऱ्या कार्ब्ससोबत सॅल्मन किंवा मग हाडांचा सूप किंवा मग पालक खाता, तेव्हा तुमचं शरीर पुढील काही तासांमध्ये हळूहळू ऊर्जा सोडतं. यामुळे रिफाईंड कार्ब्स आणि साखरेमुळे येणारा थकवा टाळण्यासही मदत होत असते. विशेषतः चालताना, उभं राहताना किंवा पायऱ्या चढताना यामुळे दुपारच्या वेळी पायांना येणारा थकवा देखील कमी होऊ शकतो, ज्याचा त्रास अनेक ज्येष्ठ नागरिकांना होतो. भाजलेल्या भाज्यांसोबत मसूरचं सूप किंवा अंडी आणि पालकासोबतचा क्विनोवाचा विचार करा. तिसरं म्हणजे सकाळच्या चालल्यानंतर 20 ते 30 मिनिटांनी कोमट सूप जे आहे ते प्या. हे खूप फायदेशीर ठरू शकतं. कोणत्याही प्रकारच्या हालचालीनंतर अगदी स्ट्रेचिंग किंवा हलक्या चालण्याने सुद्धा तुमचे स्नायू तंतू, कोलेजन आणि अमिनो ॲसिड शोषून घेण्यासाठी अधिक तयार होतात. हालचालीनंतरच्या या काळात कोमट हाडांचा अर्क दुरुस्तीच्या प्रक्रियेला गती देऊ शकतो. त्यातील ग्लायसिन, प्रोलाइन आणि जिलेटिन संयोजी ऊतींना आधार देण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. विशेषतः जर तुमच्या पोटऱ्या किंवा गुडघे आखडल्यासारखे वाटत असतील, तुमच्या चालल्यानंतर याचा तुमच्या नित्यक्रमामध्ये समावेश करा. दुपारपर्यंत एक छोटा कप प्यायल्यानेही रिकव्हरी लक्षणीयरित्या सोपी वाटू शकते. चौथं म्हणजे जर तुमच्या पायांना पेटके येत असतील तर तुमच्या दिवसाची सुरुवात भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांनी करा. भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. ही खनिजे तुमच्या स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यासाठी आवश्यक असतात. जेव्हा तुमच्या शरीरातील या खनिजांची पातळी कमी होते, तेव्हा तुमचे पाय जड, थरथरल्यासारखे किंवा अस्थिर वाटू शकतात. त्यांना रात्रभर भिजवल्याने त्या पचायला सोप्या होतात. फायटिक ॲसिड कमी होतं, जे खनिजांचं शोषण रोखू शकतं. त्यांना स्मूदीमध्ये घाला किंवा मग फळांसोबत खा. जर तुम्हाला अनेकदा सकाळी पोटऱ्या आखडल्यासारखं किंवा पेटके आल्यासारखं वाटत असेल, विशेषतः पायऱ्या उतरताना, तर हा एक सोपा सकाळचा उपाय आहे. तुम्हाला फक्त 1 ते 2 मोठे चमचे लागतील. 5वं आहे, नाश्त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये शिजवलेला पालक घाला. पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डायटरी नायट्रेट्स असतात, जे पायांमधील रक्तप्रवाह सुधारतात. हे पदार्थ शिजवल्याने त्यातील खनिजे शरीरामध्ये शोषली जाण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणामध्ये सेवन केल्यानेही मोठा फरक पडू शकतो. तुम्ही ते कोमट क्विनोवामध्ये मिसळू शकता, ऑलिव्ह ऑइल आणि लसणासोबत परतून घेऊ शकता किंवा स्क्रॅम्बल एग्जमध्ये घालू शकता. सातत्य राखणं हीच मुख्य गोष्ट आहे. नायट्रेटयुक्त पालेभाज्यांचं दररोज सेवन केल्याने पायांची ताकद आणि हालचालींचा वेग वाढतो. अनेकदा तर त्याच दिवशी याचा परिणाम दिसून येतो. यासाठी काही क्लिष्ट गोष्टी करण्याची गरज नाही, फक्त सातत्य हवं. आता तुम्हाला अशा 8 पदार्थांबद्दल माहिती मिळाली आहे, जे केवळ स्नायूंची वाढच करत नाही, तर अवघ्या 12 तासांमध्ये काम करण्यास सुरुवात करतात. ही काही मार्केटिंगची भाषा नाही, तर हे वैद्यकीय विज्ञानावर आधारित सत्य आहे. यातील प्रत्येक पदार्थ आरोग्याच्या एका विशिष्ट पैलूवरती काम करतो. मॅग्नेशियमने समृद्ध भोपळ्याच्या बिया, सूज कमी करण्यासाठी चेरीचा रस, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी बीट आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी कोलेजनयुक्त हाडांचं सूप. पायांमधील अशक्तपणाचं कारण नेहमीच वाढतं वय असतं असं नाही. अनेकदा ही समस्या पोषण, रक्ताभिसरण किंवा शरीराची झीज भरून निघण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असते. आणि जेव्हा तुम्ही या समस्यांवर त्वरित उपाय करता, तेव्हा तुमचे पाय सकारात्मक प्रतिसाद देतात. तुम्ही अधिक ताकदीने चालू शकता, तुम्हाला हलकं वाटतं आणि भीतीशिवाय हालचाल करण्याचा आत्मविश्वास मिळतो. आणि या सर्वांची सुरुवात तुमच्या ताटात असलेल्या अन्नापासून होते. आता तुमच्यासाठी एक आव्हान आहे. या 8 पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ निवडा आणि आजच त्याचा आस्वाद घ्या. उद्या सकाळी तुमच्या पायांना कसं वाटतं याकडे लक्ष द्या. अनेक लोकांना अधिक चांगले नियंत्रण, सुधारलेला समतोल आणि ताठरपणामध्ये झालेली घट जाणवते. त्यानंतर दुसरा पदार्थ वापरून पहा. अशा प्रकारे एका वेळी एका पदार्थाचा समावेश करत जा. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की यापैकी कोणता पदार्थ वापरून पाहण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्याला गरज आहे त्यांच्यासोबत हा शेअर करायला विसरू नका. वयाच्या साठीनंतरही सशक्त व स्वावलंबी राहण्यासाठी, विज्ञानावर आधारित टिप्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.